नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग अचानक भयानक चालू केलाय. कारण का तर खूप दिवसाने पुन्हा पावसाचं आगमन आपल्या कोकणात झालेलं आहे. गेल्या 8 दिवसापूर्वी आगमन झालं होतं, तेव्हापासून काय अजिबात नव्हतं. कडाक्याचं ऊन पडत होतं. सगळ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती चिंतेचा प्रश्न निर्माण झाला होता. आणि आता बघा, इकडे ओरीमध्ये आलो, राहुलदाच्या घरी कामानिमित्त आलो होतो. आणि तर हे बघा, पाऊस बघा कसला लागतोय. असा पाऊस पाहिजे तर शेती ही आपली लागणार आहे. बघा, खूप दिवसाने आगमन झालेलं पावसाचं. नाही दादा मालवणवरून आलेले आहेत. मालवण काय कुठं? देवगड. अरे तुझं नाव कसं? रोहित कदम. दादा दशावतार कलाकार आहेत ना? दशावतार आपली लोककला जोपासतायत ते सुद्धा. हे बघा कसला जोरदार चालू आहे पाऊस. असाच पडत राहायला पाहिजे. नमस्कार मंडळी, माझ्यासोबत आलो आहे रोहित भाऊ. आपल्याकडे आले पण आला भाव खूप पाऊस घेऊन आला. हा बरोबर. दर्शन पण आहे, पावसाचं आगमन झालेलं मस्त आहे की. आला दिवा गाडी पाऊस घेऊन आला. शुभ पावले लागलेत त्या दादांचे. आता सतत इकडे येणं जाणं राहणार आहे ओरीमध्ये राहुल दादाकडे. कारण गणपती बाप्पाचं आगमन आहे, त्याचबरोबर नवीन नवीन गाणी येथे जाणं आहे, त्याचबरोबर शूट वगैरे असणार कधी ना कधीतरी. त्यामुळे येणं जाणं असणार आहे. बघा कसलं मस्त लागतोय मगाचपासून पाऊस. हा आजी खुश झालंय. आला आला पाऊस. हा पेरणी केलेली पण ती सुकली सगळी, ही झाली. मग आता परत आता पाऊस आलाय म्हणून काय माहिती जगते काय. ती आधी मेलेली आहे अर्धी, परत ती जगली पाहिजे. राहुलदाच्या घरी आलो. इकडं शूट चालू आहे जरा, म्हणजे व्लॉग शूट चालू आहे. आता मगाशी कामानिमित्त आलो होतो, जरा काम होतं माझं. माईक वगैरे सगळे इथे राहिले होते, परवा शूटला आलेलं ते पण न्यायचे होते. आणि एक जरा काम पण होतं थोडं. आणि इकडे आजी काय पाऊस लागतोय काय काय मग पेरणी बिरणी केली होती झाली? आता आता फोडलं काय नाही फोडलीला. आता फोडा, पाऊस आता बंद होणार नाही, असाच राहू दे चालू. मग जोरदार असाच चालू राहू दे, नाही तर वाट लावी सगळी. वाट आधीच लावला ना जाय. होय तर आहेच. सुरुवात झालेली आहे नांगरणीला आजपासून फोडीला. त्यामुळं तिकडे ते बघा नारळ वगैरे फोडून देवाचा मान देऊन पूर्वजांपासून त्यांची चालत आलेली परंपरा ते जपत आलेत सगळे. आणि आता फोडीला सुरुवात करणार आहे. तसं इकडं मशीनने नांगरणार आहेत. छोटा ट्रॅक्टर आहे. कसं आहे बघा, इकडे पण वरती पण शेती आहे इकडं माणसांची. इकडे शेतीला लवकर सुरुवात का करतात माहिती आहे? लावणीला. कारण का इकडे म्हणतात की इकडे उपलड असते आणि पाणी असतं एवढं ढोपरच्या खाली, असं म्हणजे एवढं पाणी असतं, उपलड येते. म्हणून इकडे जरा थोडा जरी पाऊस लागला ना की लगेच इकडे शेती लावायला लागते इथं, नाही तर सगळं भरून जाते उपलडीने फुल. राहुल दादाची ब्लॉगमध्ये कधी बघितला असेल तुम्ही, तो दाखवत होतो. त्यामुळे भरून जातं सगळं संपूर्ण. त्यामुळे ते इकडे लवकर सुरुवात करतात असं. शेतीला सुरुवात नांगरणीला. आता उपलड आताच लगेच किती पाणी साचलं बघा इकडे. उपलडीचा एरिया या बघा, सुरुवात झालेली आहे.
मशीन चालवून सुद्धा सोपी काम नाही, हादरवून टाकते एकदम. त्यासाठी ताकद लागते, मनगटात सुद्धा जोर लागतो मशीन चालवण्यासाठी सुद्धा. पाऊस पडला म्हणून लगेच ते आजी आले इथं खतायला. सकाळपासून आहे. फोडायला सुरुवात केली ना आजीने, मस्त खतून लावणार. चौकाने उचला उचला. त्यांचं फोडूच झालंय. असं नाही बघ, इथं इथं वरती. या ठिकाणी राहुलदाच्या घराच्या इथं झाडं लावलेली आहेत, फुलझाडं लावलेली आहेत बघा. आणि इथं फुलझाडावरती गुलाब कसली लागलेत बघा. हे बघा गुलाब, छान अशी गुलाबं लागलेत, मस्त बघू शकता तुम्ही. किती सुंदर वाटत आहेत बघायला सुद्धा, भारी वाटत आहेत. पावसाचं पाणी त्याच्यावर आलं आहे ना, तर ते एक नंबरच दिसत आहेत. आणि जर असा पाऊस लागला तर त्यांना बहर चांगला येत राहणार आहे. हे इथे एक आहे, हे तगारीचं झाड आहे. हा आंबा आहे, ते पुढचं ते पण तगारीचं झाड आहे. आंबा आहे, ही पण ही शोची झाडं आहेत. ही आबोली आहे. आबोली फुलेली फुलाने बहरली. तिकडे मोगरा आहे, तिकडे वेगवेगळी फुलझाडं लावलेली आहेत. तर इथे काय आहे, इकडे सोनचाफ्याची सुद्धा शेती आहे बघा. इथे सोनचाफा पूर्ण हे तिथपर्यंत केलेलं आहे. सोनचाफा नर्सरी टाईप झाडं विकण्यासाठी बघा. झाडाच्या वरतीच त्याचे रोप तयार केलेले आहेत, कशी छोटी छोटी सोनचाफ्याची. आणि ती विकणार ते लोक रोपं. छान पद्धतीने शेती केलेली आहे. हे बघा पेरलानी आहे तिथे, हे नाचणी आहेत, नाचणी. हा भेंडा लावलेला आहे ना, पाऊस पडला आणि लगेच चमटा आला बघा. लाल चमटा कसा आहे बघा, मस्त आहे की जबरदस्त असा लाल लाल आहे, लाल लाल एकदम. हे पहिल्या पावसात बाहेर पडतात चमटे. हा बघा कसा आहे, पडतोस कुठे तू, थांब. तो पिल्ल द्यायचा ते बघा. हे बघा पिल्ल, ती छोटी छोटी पिल्ल आहेत बघा कशी. तो पिल्ल सोडण्यासाठी आला इथं बाहेर. तिला सोडून दे बिचाऱ्याला. ते बघा छोटी छोटी पिल्ल सोडण्यासाठी तो बाहेर आलाय. पाऊस पडला ना की चामटे पिल्ल सोडतात छोटी छोटी अशी. तर तो पिल्ल सोडण्यासाठी बाहेर आला आता पावसातून असं. हो आजी, झालं का तून पाऊस? काय पाऊस येत नाही ना? हा रात्रीपासून लागतो तर काय, आता मधीच आला, भरपूर दिवस नव्हता. मग भरपूर दिवस लागत नव्हता. रिमझिम रिमझिम चालू आहे. राहुल दादाचा नाही फणस बघा किती लागला आहे. पण आता पाणी पडल्यामुळे तो खराब होणार सगळा, असा विषय झालाय. बरका दिसतोय फणस, पाणी पडलं त्याच्यावरती आता पाऊस लागल्यामुळं. त्यांची फोड करून झालंय आज. मशीन आता पुन्हा घरी आणणार नाही वाटतं. आजच्या दिवसाची तिकडं फोड करायला येतात काय, फोड करायला येत आहे वाडीत तिकडं. इकडची फोड करून झाली आहे, मशीननी फोडत आहेत ते बघा. सकाळची झाला पण परत चांगली कामाला लागले. गरमी जोरदार वाढल्यामुळे इकडं सकाळची शाळा शासनाने अनाऊन्स केली होती. शासनाने आदेश दिला होता की सकाळची शाळा घ्यायची मुलांची, कारण गरमी हीट वाढली होती जास्त. आणि सकाळची शाळा घेण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. हे 15 दिवस सकाळची शाळा जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत. परंतु आज पाऊस पडलाय, रात्रीपासून थोडा थोडा पडतोय पाऊस. पुन्हा कोकणात पाऊस आलाय नव्याने. पावसाची तयारी चालू झाली आजीची, पावसाळ्याची तयारी. रेनकोट ठेवून, ते रेनकोट आहेत खाली. आणि कागद घेतला नाही प्लॅस्टिकचा.
शेती बितीच्या कामासाठी कागद उपयोगी चांगले असतात. मला घरी पण जायचं पण पाऊस थांबत नाही. बाहेर पाऊस लागतोय म्हणून मांजर बघा छत्रीत बसलाय. छत्रीत बसलाय मांजर, बाहेर पाऊस लागतोय म्हणून. इकडे बघा रिमझिम रिमझिम अलुवड्या पण लागल्यात. अलुवड्याची पानं मस्त आहे की राहुलदाच्या इथं त्याच्या अलुवड्या करतात. अलुवड्याची भाजी किंवा अलुवड्याच्या वड्या खायला एक वेगळीच मजा असते, भारी लागतात. आजीने ते बियाणं आणलं नाही. कसली वय आहे ना, वालीचं बियाणं आहे. वालीची भाजीचं बियाणं. पाऊस पडलाय ना आता, पेरणार आहे आजी जाऊन मस्त आहे की. वाली लागले की आम्हाला भाजी करून घालणार आहे आजी खायला पावसाळ्यात मस्त आहे की. वालीची भाजी, वालीच्या शेंगा असतात ना त्याची भाजी, त्याचं बियाणं आहे, त्याच्यातून काढलेले आहेत ते शेंगा. हे बघा बियासाठी ठेवलेलं होतं. असे हे पाऊस चालू झाल्याच्या नंतर अशी ही कोकणातल्या माणसांची कामं असतात. ठेव ही वर्षभर जपून ठेवले जातात आणि आता पावसाच्या वेळी पेरले जातात आणि पुन्हा मग भाजीची सोय होते मस्त आहे की. चाय आजीने आणले चाय. या थंडगार वातावरणात गरमागरम कोरी चहा पिण्याची मजाच वेगळी आहे. काकीने चकले आणले नाही. आजीने बिस्किट आणलं आणि काकीने चकले आणले. आओ खाओ मजा करो. चहातून चकल्या खायच्या आता या. वा, चहा आणि चकली एक वेगळाच कॉम्बिनेशन आहे. त्याचबरोबर हे थंडगार झालेलं वातावरण, वेगळी मजा आहे. तर मित्रांनो पुन्हा कोकणामध्ये पाऊस चालू झालेला आहे आणि हा पाऊस असाच चालू राहू दे खरं तर. कारण का तर शेतकऱ्यांना, आपल्या कोकणकरांना सगळ्यांनाच या पावसाची खूप गरज आहे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.